नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय गुरुपौर्णिमा विशेष अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे पेढ्याप्रमाणे गव्हाच्या पिठाचे मस्त हे लाडू. 11 लाडूंचं अचूक प्रमाण आज मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि लाडू बनवायला म्हणाल ना, अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये असे हे पेढ्याप्रमाणे खुसखुशीत लाडू तुम्ही बनवू शकता. रेसिपी अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. मुख्य म्हटलं ना, अगदी वयस्कर माणसं सुद्धा हे आरामात लाडू खाऊ शकतात. अजिबात टाळ्याला वगैरे चिकटत नाही. आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल ना, तरीही नो फेल रेसिपी आहे, परफेक्ट रेसिपी आहे. अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. परफेक्ट लाडू माझ्यासारखेच तुमचे देखील तयार होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. अगोदर तुम्हाला इथे जे काही साहित्य घेतलेलं आहे ना, ते इथे दाखवते. रेग्युलरवालं गव्हाचं पीठ या ठिकाणी मी घेतलेलं आहे. आता त्यासाठी साधारणतः इथे 4 चमचे आणि अगदी आपली पाव वाटी एवढा बारीक रवा घ्यायचा आहे. जाड घेऊ नका. 2 चमचे आपल्याला इथे बेसन पीठ आणि आपल्याला इथे एक वाटी एवढं साजूक तूप घेतलेलं आहे. जर आपल्याला आवश्यकता लागली तर आपण थोडंफार वाढवू शकतो. त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला लाडूंसाठी लागणार आहे. आता लगेचच रवा आहे ना, तो सगळ्यात अगोदर भाजून घेऊया. त्यासाठी आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. थोडं थोडं तूप घालून आपल्याला सगळे जिन्नस छान व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला थोडंच तूप घाला, कारण रवा भाजायला जास्त काही तूप लागणार नाही. आणि अगदी छान असा खुसखुशीत, अगदी छान हलकासा गोल्डन ब्राऊन झाला, हलकासा रंग चेंज झाला की लगेचच आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आता हा जो रवा आहे ना, घेताना शक्यतो अगदी 0 नंबरचा जो रवा येतो ना, तोच वापरायचा आहे. त्यामुळे आपले जे लाडू आहे ना, खाताना असे करकर लागणार नाही. कारण थोडीशी आपल्याला रवाळ टेक्स्चर ह्या लाडूंना आलं पाहिजे ना, त्याकरता आपण यामध्ये रवा घातलेला आहे. रवा छान असा हलकासा ब्राऊन झाला, त्यानंतर लगेचच जे बेसन पीठ आहे ना, ते सुद्धा रव्यामध्येच आपण परतवून घेणार आहोत. कारण जास्त प्रमाणात असेल तर आपण हे सेपरेट भाजलं असतं, परंतु थोड्या प्रमाणात होतं ना, त्यामुळे ह्या रव्यामध्ये हे छान असं खमंग भाजलं जाईल. अगदी छान खुसखुशीत आपले हे लाडू तयार होतात. त्याकरता आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस भाजून झाले की लगेचच आपण हे गव्हाचं पीठ आहे ना, ते टाकून घेऊया. आणि जसं जसं आवश्यकता लागेल ना, तसं तसं आपण थोडं थोडं तूप घालून आपण आता हे जे गव्हाचं पीठ आहे ना, ते भाजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, एकदाच अगोदरच तूप घालू नका. जसं जसं आवश्यकता लागेल ना, तसं तसं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे. आणि हे पीठ जे आहे ना, ते छान असं भाजून घ्यायचं आहे. कारण काय होतं, जर आपण एकदाच तूप घातलं ना, बऱ्याचदा हे लाडू जे आहे ना, हे तूप जास्त झालं तर आपले लाडू बसतात. त्यामुळे जसा अंदाज घेत घेत आपल्याला ह्यामध्ये तूप घालायचं आहे. आणि हळूहळू अगदी मध्यम ते मंद गॅसवरती हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि गव्हाचं पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. जेवढं चण्याचं पीठ भाजण्यासाठी वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा कमीच वेळ आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी वेळ लागतो. तर हे पहा, मस्त असं आपलं आता गव्हाचं पीठ भाजलेलं आहे. यापेक्षा जास्त डार्क रंगावर भाजू नका, नाहीतर आपले जे लाडू आहे ना, रंगाने जास्त काळपट होतील. त्यामुळे अगदी हलकासा असा मंद मंद सुगंध पसरायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आहे. तर हे पहा, बऱ्यापैकी तूपही सोडलेलं आहे. आता इथे मला थोडंसं तूप जास्त लागलेलं आहे, तर मी साधारणतः 1/4 वाटी एवढं मला तूप हे जे पीठ आहे ना, हे भाजण्यासाठी लागलेलं आहे. कारण सुरुवातीला जे मी तूप घेतलेलं होतं ना, ते वितळलेलं घेतलं होतं. त्यामुळे मला इथे 1/4 वाटी लागलेलं आहे वितळलेलं तूप. आणि तुम्ही जर अगदी वितळलेलं घेतलं नाही ना, तर तुम्हाला 1च वाटी लागणार आहे. आता हे जे पीठ जे आहे ना, आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. कारण यामध्ये आपण साखर घालणार आहोत. आपण गरम गरम मिश्रण असेल ना, तेव्हा जर घातलं ना, तर आपली जी पिठी साखर आहे ही वितळण्याची शक्यता जास्त आहे. आणि ह्या लाडूंसाठी ना, आपल्याला पाक वगैरे अजिबात करायची गरज नाही. त्यामुळे पाक चुकायचं टेन्शन नाही, लाडू बिघडायचं सुद्धा टेन्शन नाही. जसं मी सुरुवातीला सांगितलं ना, अगदी तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये असे गोल गरगरीत लाडू बनवू शकता. आता हे मिश्रण मी पूर्णपणे थंड केलेलं आहे. अजिबात कोमट वगैरे सुद्धा ठेवू नका, कारण आपण ह्यामध्ये पिठी साखर घालत आहोत. आता तुम्हाला जर पिठी साखर घालायची नसेल ना, गुळाची पावडर वापरली तरीही चालणार आहे. सुरुवातीला मी अर्धी वाटी घालून घेतलेली आहे आणि नंतर थोडंसं हे मिश्रण मिक्स केल्याच्या नंतर अगदी थोडीशी आपण वापरणार आहोत. अंदाज घेऊनच आपल्याला, आता तुम्हाला किती गोड हवं आहे ना, त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पिठी साखर वापरा. कमी गोड करायची असेल तर कमी पिठी साखर घातली ना तरीही चालेल. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवर ठेवू शकता. आता हे मिक्स केल्याच्या नंतर ना, थोडंसं मला अजून गोड हवं होतं, तर मी अगदी पाव वाटी एवढी घातलेली आहे. साधारणतः पाऊण वाटी मला ही पिठी साखर या लाडूंसाठी लागलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड करू शकता. यामध्ये वेलची जायफळाची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे. त्यामुळे अजूनच छान अशी फ्लेवरफुल आपले लाडू तयार होणार आहे. सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया आणि लाडू बांधण्यासाठी आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे. कुठलंही रॉकेट सायन्स नाही, झटपट होणारे लाडू आहे.
वेळेवर जर तुम्हाला नैवेद्यासाठी काय बनवावं सुचत नसेल ना, तर हे लाडू तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी महिना ते 2 महिने हे टिकतात, अजिबात खराब होत नाही. परंतु नैवेद्यासाठी बनवणार आहोत आपण, थोड्याशाच क्वांटिटीमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे हे लवकरच संपणार आहे. तर हे पहा, दोन्हीही हातांनी मी लाडू कसे बनवायला घेतलेले आहे. अगदी झटपट हे लाडू वळले जात आहे. कुठेही अजिबात लाडू आपल्याला प्रेस करावे लागत नाही. हलक्या हाताने जरी हे लाडू बनवले ना, तरीही तयार होतात. आता जेवढं आपण हे प्रमाण घेतलेलं होतं ना, त्यामध्ये माझे बरोबर 11 लाडू या ठिकाणी तयार झालेले आहे. नाही कमी झाले, नाही जास्त झाले. 11 लाडूंसाठीचं जे प्रमाण आहे ना, ते अगदी अचूक आहे, योग्य आहे. अगदी तुम्ही खात्रीने तुम्ही हे लाडू बनवू शकता. वरतून मी थोडीशी भाजून घेतलेली खसखस लावलेली आहे, कारण त्यामुळे थोडेसे अजून छान दिसणार आहे. हे लावणं पूर्णपणे पर्यायी आहे, किंवा तुम्ही यावरतून ड्रायफ्रूट लावू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा असेच प्लेनही ठेवले ना तरीही चालणार आहे. हे पहा, मस्त हे लाडू तयार झालेले आहे. दिसतानाच इतके टेम्पटिंग दिसत आहे ना, खायला तर त्याहून भन्नाटच आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अतिशय साधी सिंपल रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. आता ही रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना, ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, याची तर मला पूर्णपणे खात्री आहे. आणि लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. आता हा लाडू तोडून दाखवला, त्यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल लाडू किती खुश तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करा. कशी झाली ते कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.